स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली। नागोठणी बाजारपेठ, एसटी स्थानक व कोळीवाडा जलमय। रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेक भागांना पुराचा फटका बसत आहे। अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नागोठणी शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे। नागोठणी बाजारपेठ, एसटी स्थानक परिसर, कोळीवाडा मोहल्ला तसेच इतर सखल भाग पूर्णपणे जलमय झाले आहे। पूर परिस्थिती गंभीर होत असल्याने प्रशासनाने कोळीवाडा आणि बाजारपेठ परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत। अनेक गावांचा संपर्क तुटला असून अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। दरम्यान कुंडलिका नदीनेही धोक्याची पातळी ओलांडल्याने रोहा शहरालाही पुराचा मोठा फटका बसला आहे। शहरातील अनेक बाजारपेठांमध्ये पाणी शिरले असून सखल भाग जलमय झाले आहेत। मुंबई कुबा महामार्गावरही पुराच्या पाण्याचा मोठा परिणाम झालाय। नागोठणे जवळील जिंदाल कंपनी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक तब्बल 7 ते 8 तासांपासून ठप्प आहे। परिणामी दोन्ही बाजूंना सुमारे 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। नागोठणे येथील केटी बंधारा ओव्हरफ्लो होऊन वाहत असून नदीचे पाणी वेगाने वाढत आहे। त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी आज आणि उद्याही मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास आणखी अनेक भागांना पुराचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा तसेच बचाव पथके युद्ध पातळीवर कार्यरत असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची आणि आवश्यक मदत पोहोचवण्याचे काम सुरू आहे। परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। स्वराज दर्शनसाठी प्रतिनिधी सुदर्शन कोटकर, नागोठणे, रायगड।